बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. राज्याच्या विविध भागांमध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे. त्याच घरगुती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. तर सार्वजनिक बाप्पांच्या दर्शनासाठी घरगुती बाप्पाच्या विसर्जनानंतर भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे. आपण सध्या आहोत लालबाग, चिंचपोकळी आणि कैरीवरच्या नगरीमध्ये. इथे असलेल्या विविध गणरायाचं दर्शन आपण घेत आहोत. सध्या आपण आलेलो आहोत ते म्हणजे राजा तेजुकाया या मंडळामध्ये. तेजुकायाच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. अशी उंच मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. जवळपास 22 फुटी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जी आपण ज्या मूर्तीचं स्वरूप पाहिलं तर हातामध्ये तलवार आहे आणि योद्धाचं रूप त्या बाप्पानं घेतलेलं आहे. निश्चितच या मंडळाचं इतिहास काय आहे, साधारणतः हे मंडळ ज्या वेळेला आपण पाहतो की लालबाग नगरीमध्ये येतो त्यावेळेला सुरुवातीला आपल्याला जे मंडळ पाहायला मिळतं ते म्हणजे तेजुकाया पाहायला मिळतं. त्याच्यासमोर गणेश गल्ली, मग पुढे जातो तसं लालबागचा राजा, मग त्याच्या पुढे गेलं तर आणखी चिंचपोकळीचा राजा, मग त्याच्या पुढे येतो तो काळा चौकीचा महागणपती. अशी ही गणेश नगरी जी या लालबाग नगरीमध्ये अस्तित्वात आलेली आहे. जाणून घेणार आहोत आता आपण या मंडळाच्या अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांकडून नेमकं या बाप्पाचं रूप कशा प्रकारे त्यांनी सादर केलेलं आहे आणि या रूपाच्या माध्यमातून ते काय संदेश देऊ पाहतात, या मंडळाचा इतिहास काय तो सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल, या बाप्पाचं रूप यंदा कुठल्या रूपामध्ये? हा योद्धा अवतार आहे. हा काही बाहुबली वगैरे काही नाही. आता जे देशावर संकट आलं, कोरोना आला, हे जे बाकीचे संकट आले त्याच्यावर मात करण्यासाठी आज हा अवतार घेतलेला आहे. आमच्या ज्या तेजुकायाच्या राजाचा जो हे आहे ते याच्यात की काय बोलतात बाहुबलीवर काय नाही, हा युद्धभूमीवर निघालेला हा गणेश आहे. जसं आज जो संहार केला, नरसंहार केलाय त्याप्रमाणे हा आता हे करायला संहार करायला आलेला आहे की दुष्टजनाचा संहार करायला आलेला आहे. की ज्याला जे सिंदूर झालं हे जी झाली त्याच्यासाठी याच्यावर मात करायसाठी त्यांनी हा अवतार घेतला आहे. निश्चितच ज्या प्रकारे तुम्ही आता सांगितलं की कोरोना झालं, त्याच्यानंतर भारतावरती संकट जे आलं होतं, दहशतवाद्यांचं पहलगाममध्ये जो हल्ला झाला, त्यानंतर भारताच्या लष्कराने जे ऑपरेशन सिंदूर राबवत तो जो संपूर्ण जो पहलगाम हल्ला होता तो परतून लावला त्यांनी. त्याचंच रूप योद्धा रूप या बाप्पांना धारण केलेलं आहे. जसं सांगाल की योद्धा रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 सिंह सुद्धा पाहायला मिळत आहे. आकर्षक अशी मूर्ती आहे. मूर्तिकार राजन झाड त्यांनी या मूर्तीची निर्मिती केली आहे. मात्र या मूर्तीमध्ये खास काय, तुम्ही काय सांगा? खास म्हणजे जी मूर्ती जी बनवली आहे ती कागदी लगद्यापासूनच आहे. असं नाही आहे की क्ले वापरला आहे. असं मिक्सर करून आम्ही ही जी मूर्ती आहे ती पर्यावरणपूरकच बनवतो. असं नाही आहे की प्रदूषणाला पण आळा बसला पाहिजे. या अनुषंगाने हे आम्ही मूर्तीचं हे स्वरूप तयार करतो. आणि दरवर्षी हे राजन विठ्ठल झाड आहेत ते आम्हाला नव्या रूपात आहे ना, आम्हाला पहिली जी कॉन्सेप्ट असते ती स्वतः वेगळे बनवून आम्हाला वेगळ्या रूपात देतात. आणि जवळजवळ आज 59 वर्ष झाली आहेत ह्या आमच्या ट्रस्टला हा उत्सव सुरू आहे. आणि मुख्यत्व करून मी एक सांगायचे एक बाबतीत आज जे कार्यकर्णी आहेत, इथली जी सभासद आहेत, रहिवासी आहेत, जी मुलं आहेत सहकारी, यांनी हे 5 दिवसात हे जे उभारलं आहे हे फक्त पहिले गणपतीच्या 5 दिवस आधी हे मंडप उभारलेलं आहे. ही तयारी जी आहे ती 5 दिवसापूर्वी केलेली आहे. आम्ही इथे राहत नाही आहे, सगळेजण बाहेर गेले आहेत. मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल, जुईनगर, वाशी या ठिकाणावरून आमचे जे गणेश भक्त आहेत, रहिवासी आहेत, ते ही सेवा करायसाठी इथे येतात दरवर्षी. फक्त हे 10 दिवसच. त्याच्यात तेवढा उत्सव आमचा हा 10 दिवसाचा होतो आहे. रिडेव्हलपमेंटमुळे हा उत्सवासाठी लोक बाहेरून येतात. आपल्यासोबत कार्यकर्ते रोहित सुद्धा, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. रोहितजी, ज्या प्रकारे ही 22 फुटांहून उंच, खरं तर म्हटलं तर मूर्ती उंचच आहे, पण कागदी लगद्याचा वापर करून बनवलेली पर्यावरणपूरक मूर्ती आहे. काय काळजी घेतली जाते, काय सांगा? प्रथमतः तुमचे आमच्या तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे तुमचे सहर्ष स्वागत तुमच्या वृत्तवाहिनीचे. आम्ही काळजी म्हणजे अशा प्रकारची घेतो की पूर्ण मूर्ती जी 2020 पासून आम्ही कागद आणि मातीपासून बनवतो, ज्याचा आम्हाला वर्ल्ड रेकॉर्ड पण मिळालेला आहे, लिम्का ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, की गिनीज बुकात अशी नोंद आहे की जगातली सगळ्यात उंच कागदी लगद्यापासून बनवलेली पहिली मूर्ती ठरलेली आमची आहे आणि आमचं मंडळ हे पहिलं आहे. तर हे आम्हाला वर्ल्ड रेकॉर्ड जवळजवळ 2020 साली मिळालं. त्यानंतर आम्ही जो पायंडा पडल्या मंडळाने की आम्ही कागदाचीच मूर्ती बनवतो, ते आज तागात आम्ही कागदाच्याच मूर्ती बनवतो. तर
काळजी अशा प्रकारे घेतली जाते की आम्ही जेव्हा विसर्जनाला जातो तेव्हा ही मूर्ती आता तुम्ही बघता ट्रॉलीवरती आहे, तर हीच आम्ही समुद्रावर इथून घेऊन ट्रॉलीवरती जातो आणि त्यानंतर समुद्रावरती ती ट्रॉलीपासून मूर्ती वेगळी होते आणि ती आम्हा भक्तांच्या खांद्यावर आम्ही ती मूर्ती घेतो. म्हणजे जे काय मूर्तीचं विसर्जन आहे जे आपल्या पारंपरिक पद्धतीनेच होतं, शास्त्रोक्त पद्धतीने होतं, तसंच आम्ही करतो. जसं ती कितीही उंच आणि किती वजन असली तरी खांद्यावर घेतात. मूर्ती किती उंच असली, किती वजनाची असली तरी आम्हा भक्तांच्या खांद्यावरून आम्ही त्याचं विसर्जन करतो. म्हणजे इतर मंडळांसारखं दोरखंड वापरून जे मूर्ती खेचणे प्रकार असतात किंवा क्रेन लावून त्या पद्धतीने आम्ही करत नाही. देवबाप्पाच आम्हाला जी ताकद देतो त्या ताकदीच्या बळावरतीच आम्ही ही मूर्ती समुद्रात निर्विघ्नपणे व्यवस्थितरित्या विसर्जित करतो. आमचे जवळजवळ मंडळाचे 300, 400, 500 कार्यकर्ते असतात. सर्वजण बाप्पासाठी आतुरलेले असतात, अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले असतात. सर्व भक्तजन जनसमुदाय गिरगाव चौपाटीवरती उपस्थित असतो, एकमेव आमच्या गणपतीसाठी आमचं विसर्जन बघण्यासाठी, की जे पारंपरिक पद्धतीने आम्ही विसर्जन करतो तर तेही आमचं नावलौकिक आहे एक प्रकारचं. रोजची जाणून घ्यायला आवडेल, एक ज्येष्ठ पिढी एक तरुण पिढी दोन्ही बाजूला उभे आहेत. जाणून घ्यायला आवडेल की मंडळाचा इतिहास काय, कारण साधारणतः पाहायला गेलं की जी नवी पिढी आता लालबागमध्ये प्रसिद्ध असे गणपती बघायला येतात, मग ज्यांना असं म्हटलं तर इंग्लिशमध्ये एक शब्द आहे तो म्हणजे क्रेज. चला लालबागचा राजा बघूया, तेजूबाईचा राजा बघूया, चिंचपोकळीचा चिंतामणी बघूया, काळा चौकीचा महागणपती बघूया. मुळात रंगारी बदकचा असे जे नावाजलेले मंडळ आहेत याच्यामध्ये हा तेजूबाईचा मंडळ येतो. त्यामुळे जी नवी पिढी आहे त्यांना इतिहास जाणून घ्यायला नेहमी ते पाहत असतं की या मंडळाचा इतिहास काय तो आपण जाणून घेऊया. काय सांगाल, तुमच्याकडे येतो मग तुमच्याकडे येतो, काय सांगाल मंडळाचा इतिहास कशी स्थापना? 1967 साली सुरू झालेलं आहे. आमचं हे ट्रस्ट आहे, हे जे ट्रस्ट 12 चाळीचं मिळून हे जे ट्रस्ट सुरू झालेली ती आजपर्यंत चालू आहे असं. आणि मुख्य म्हणजे जसे जसे आज नवीन आज जी तरुण पिढी आहे त्यांना म्हणजे एक सांगायची इच्छित आहे की आज जो गणेशोत्सव आहे तो जास्त करून तुमचं इंस्टाग्राम बोलतात ना, इंस्टाग्राम फेसबुक हे आमच्या काळात नव्हतं, पण आता जे आहे ते त्याच्यासाठी तुम्ही आज फॉलो करून तुम्ही हे जे ट्रस्ट आहे ती वाढवत चाला. बस हेच मी सांगतो. निश्चितच जेव्हा ज्येष्ठ मंडळ जेव्हा निवृत्तीच्या दिशेने येतात तेव्हा मंडळ तरुण पिढीच्या हातात जातं, काय सांगत? तसं बघायला गेलं तर आमच्या इथे ज्येष्ठ आणि तरुण असा भेदभाव अजिबात केला जात नाही. आता हे अध्यक्ष आहेत यांचंच वय अबाव 50 आहे, 56 आहे, तर त्यामुळे हेच एवढ्या धडाडीने कार्य करतात की यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते किती कार्य करण्याची. आणि अजून असे बरेच आहेत ज्यांनी 60 पार केली आहे, 65 पार केली आहे, तरीही ते मंडळाला न चुकता दररोज वेळ देतात त्यांच्या परीने जो काय जमेल तो. दिवसातले 2 तास 4 तास आरती होते दररोज सकाळ संध्याकाळ, सकाळी अभिषेक असतो, पूजा झाली, मग असं प्रत्येकजण आपापल्या परीने वेळ हा देत असतो. आणि त्यांच्याकडूनच आम्हाला एक मार्गदर्शन मिळते, प्रेरणा मिळते, कार्य कसं करायचं, त्यानंतर कसं आपण मूर्तीचं विसर्जन करायचं, पार कसा पाडायचा उत्सव, या सगळ्या गोष्टी ह्या आम्हाला मोठ्यांकडूनच चालत आहेत. आता रोजची अध्यक्ष साहेब, एक शेवटचा प्रश्न आता आपण जाणून घेणार आहोत. ज्यावेळेला गणेशोत्सव जेव्हा येतो, जेव्हा गणेशोत्सवाची चालू लागते त्यावेळेला निश्चितच एक प्रश्न सातत्याने समोर येतो, तो म्हणजे उंच मूर्त्या, POP, शाडू माती, कागदी लगदा, पर्यावरणाचा विषय, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? उंच मूर्त्या, कोर्टाचा आदेश आणि शाडू मातीची मूर्ती, POP मूर्ती, काय सांगाल एकंदरीत आणि मंडळाकडून काय आव्हान करणार? नाही, जे जसं की तुम्ही म्हणताय की उंच मूर्ती, तर आम्ही स्पर्धा ही करत नाही, म्हणजे आमचं मंडळ तरी स्पर्धा करत नाही. आम्ही गणपतीचं रूप साकारतो, कलाकृती साकारतो. तर आमचे जे मूर्तिकार आहेत राजन झाड, तर त्यांच्या कलाकृतीतून ही मूर्ती गेली जवळजवळ 25-30 वर्ष घडते. तर आम्ही कुठे स्पर्धा करत नाही. आता आम्हाला पण मुंबईचा राजा किताब हा मिळाला आहे 2012 साली, मुंबईचा राजा म्हणून आम्ही मान पटकावला आहे. तर आणि उंच मूर्ती बनवणं म्हणजे आमची कमिटी किंवा आमचं ट्रस्ट या गोष्टीला जास्त दुजोरा देत नाही, कारण जे आहे गणपतीचं जे रूप आहे त्याची जी 11 दिवसाची व्यवस्थित पूजा अर्चा नामनिष्ठा जी काय व्हायला पाहिजे ती होणं महत्त्वाचं आहे. गणेशोत्सव जे येतात ते लोकमान्य टिळकांनी जे पाडून दिलेलं एक पांडा आहे की का तर आपली हिंदू संस्कृती आणि समाज हा गणेशोत्सव आणि शिवजयंती या माध्यमातून एकत्र
एकत्र यावा. त्यामुळे टिळकांनी गणेशोत्सव सुरू केले. तर त्यामध्ये छोटी मूर्ती बसवली तरी गणेशोत्सव होतो, मोठी केली तरी होतो. पण आम्ही काही असं म्हणजे एक स्पर्धा करत नाही. जी काय मूर्ती आहे ती आम्ही व्यवस्थित त्याची पारंपरिक पूजा अर्चा करून त्याचं व्यवस्थित 11 दिवस पूजा करून विसर्जन करणार. तुमचं मूर्ती, पीओपी मूर्ती, शाडू माती या सगळ्याचा एक शेवटचा प्रश्न आहे. कोर्टाकडून केवळ 1 वर्षाची ही परवानगी आहे, पुढील मागी गणेशोत्सवापर्यंतची. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा ते सावट असणार. आता कोर्टाने ही परवानगी जवळजवळ हा खेळ आहे ना 2 वर्ष चालू आहे. पण आम्ही 2020 पासूनच POPची बनवतच नाही. आम्ही शाडू माती, कागद लगदा याचीच आम्ही मूर्ती बनवतो. त्यामुळे हा जो निर्देश आहे, हा आदेश आहे, आता 2 वर्ष झालं चालू झाला. आम्ही जी मूर्ती बनवतो ती 20 पासून बनवतो. त्यामुळे आमच्या मंडळाने पायंडा 2020 सालीच पडलंय की आपण कागद लगद्याची मूर्ती बनवायची. पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होता कामा नये, कारण जे POP असतं ते पूर्ण त्याचं संपुष्टात होत नाही. त्यामुळे आम्ही कागद आणि मातीचीच बनवतो मूर्ती. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर आपण पाहतो या ठिकाणी हा राजा तेजुकायचा हा बसलेला आहे. खरं तर अनेक वर्षांपासून या बाप्पाचं एक विशेष रूप म्हणजे पाहायला गेलं तर एक राजन झाड जे मूर्तिकार आहेत त्यांच्या माध्यमातून या बाप्पाची रूप जे ते साकारलं जातं. यंदा हा योद्धा रूपातला बाप्पा आपल्याला पाहायला मिळत आहे. उभा असलेला हा बाप्पा पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या बाप्पाचं रूप बसलेला असायचा बाप्पा. मुळामध्ये जसं या मंडळाचं एक अनोखं एक पाहायला गेलं तर अनोखं महत्त्व म्हणजे ते कागदी लगद्याची मूर्ती आणि ज्यांचे कार्यकर्ते ते सगळे मुळात बाहेरचे सुद्धा गणेश भक्त आहेत ते त्यांच्या विसर्जनाला येतात आणि बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेला सगळी मूर्ती ही खांद्यावरती घेऊन जसं पारंपरिक घरगुती बाप्पाचं विसर्जन केलं जातं तशाच पद्धतीनं या बाप्पाचं सुद्धा किती उंच, किती मोठी मूर्ती, किती टनातली, किती वजन मूर्ती असली तरी तशाच पद्धतीनं हे विसर्जन करतात. हे त्यांचं एक अनोखं वैशिष्ट्य आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चितच जसं आता आपण या गणेश मंडळाला भेट दिलेली आहे, आता महत्त्व राहणार आहे ते म्हणजे या मंडळाच्या या बाप्पाच्या विसर्जनाला. त्यामुळे निश्चितच आता आपण पाहणार आहोत की या सगळ्यामध्ये बाप्पाचं विसर्जन हे लोक कशा पद्धतीने खांद्यावरती घेऊन या बाप्पाचं विसर्जन होतं. मुळात आपण काळा चौकीचा महागणपती पाहिला, त्यानंतर आता आपण तेजुकायच्या राजाच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. आता यापुढे सुद्धा आपण अनेक गणेशोत्सव मंडळांना भेट देणार आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा माय महानगर. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.